नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दापोलीतील कड्यावरचा गणपती तिथलं मंदिर पाहणार आहोत। व्हिडिओमध्ये सध्या दिसणारा परिसर हा हरणे बंदरातला आहे। या आधीचे 2 व्हिडिओज आलेले आहेत। आम्ही ऑफिसचे सगळे कलीग्स हरणे बंदर आणि आसूद गावातली एक मंदिर पाहायला गेलेलो। तर ते दोन्ही व्हिडिओ खूप सुंदर झालेत, पाहिले नसतील तर पहा। पावसाळ्यात कोकणातला निसर्ग अतिशय सुंदर दिसतो आणि याचा अनुभव मला घेता आला, त्यामुळे खूपच आनंदी वाटत होतं। सगळं हिरवंगार झालं होतं आणि निसर्गाच्या प्रेमात पडावं असं होतं। आम्ही ना ते मंदिर वगैरे एक्सप्लोअर केलं, नंतर खाली आलो आणि मग इथेच होमस्टे सारखं होतं ना, तिथे आम्ही जेवण केलं, झुणका आणि भाकरी। आणि आता चालत चालू ऑलमोस्ट 1 किलोमीटरचा रस्ता आहे आणि खूप पाऊस आहे बघा। हे सगळे आम्ही चालतोय, चालत चालत आणि चारी साईडला असं हे आहे, मागे पण येत आहेत चालत सगळे। सो आता आपण चालत चालत जाऊया। बाजूला असा वाळा वाहतोय नदी असं, आणि असं शांत छान रस्ता आहे। पाण्याचा आवाज वगैरे येतो। पूर्ण भिजली आहे तरी पण छत्री घेतली आहे, कारण डोकं थोडं भिजायला नको म्हणून। तो आता चालत चालत जाऊया आणि वाटेत काही धबधबे वगैरे पण आहेत, सो त्या सगळ्या गोष्टी देखील पाहूया। या हॉटेलमध्ये आम्ही मॉर्निंगचा ब्रेकफास्ट केलेला आणि नंतर इव्हनिंग टीसाठी थांबलेलो। इतका सुंदर व्ह्यू इथून दिसत होता ना, आणि प्रचंड पाऊस होता, सो त्यामुळे आम्ही इथे थांबलेलो। पण सिनेक जी ब्युटी आहे ती खूप मेस्मरायझिंग होती, त्यामुळे म्हटलं एक शॉट आपण या व्हिडिओचा घेऊया।
आता आपण आलो आहोत मंदिराजवळ. चिऱ्यांचं बांधकाम आणि पांढरा रंग, सुंदर मंदिर आहे. खूप कड्यावरील श्री गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इथे आम्ही आत एंट्री केल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं. सगळं हिरवगार, पानं फुलं अशी खूप छान खुलली होती आणि पाय धुण्याची व्यवस्था होती. सो तिथे पाय धुवून घेतले. त्यानंतर आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो. लकीली संध्याकाळचे 7 वाजलेले, त्यामुळे आम्हाला आरती देखील भेटली. याच दिवशी आम्ही सकाळी ज्या मंदिरात गेलेलो आसूद गावातला, तिथे देखील आरती आम्हाला मिळाली. सो त्यामुळे खूप आनंदी आणि खूप प्रसन्न वाटत होतं. हा पूर्ण मंदिर परिसर आहे. हे सगळे माझे कलिग्स आहेत जे मंदिरात प्रवेश करत आहेत, त्यामुळे खूप छान वाटलं. तुम्ही देखील कधी अंजरले किंवा दापोलीत जात असाल तर नक्की भेट द्या. आरती आणि दर्शन घेतल्यानंतर आपण आता पाहायला जाणार आहोत गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल. खूप पाऊस होता, छत्री घेतली नव्हती, आम्ही गाडीतच छत्री ठेवलेली, त्यामुळे थोडं भिजत असं गेलो. हा संपूर्ण मंदिर परिसर आहे. बाजूलाच शंकराचं देखील मंदिर होतं आणि इथूनच पुढे थोड्याशा अंतरावर गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल आहे. दुसरं पाऊल जे आहे ते मंदिरात आहे, त्यावरच गणपती बाप्पाची मूर्ती बसवण्यात आली आहे. सो इथून अशी पाऊलवाट आहे. आजूबाजूला दुकानं होती. मे बी आम्ही संध्याकाळी आल्यामुळे कदाचित ती बंद झाली असतील किंवा काही ओकेशन्स असतील, गणेशोत्सव किंवा मागी गणेश जयंती, तेव्हा ते सुरू असतील अशी मला कल्पना वाटते. त्यामुळे आम्ही असं जात होतो त्या पावसातून आणि खाली शेवाळ झाल्यामुळे रस्ता देखील खूप असा निसरडा झाला होता, त्यामुळे हळूहळू जात होतो. आणि हे मंदिर कड्यावरचा गणपती म्हणतो तसंच आहे, अगदी असं डोंगराच्या मध्ये आहे. त्यामुळे आजूबाजूला असा खूप छान समुद्राचा व्ह्यू दिसत होता चारी साईडने आणि थंडगार हवा होती पावसाळा असल्यामुळे आणि ओव्हरऑल खूप छान वाटत होतं. तर तुम्ही कधीही येत असाल दापोलीत तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता. इथे आहे गणपती बाप्पाचं पाऊल. खूप छान त्यांनी सगळं केलं आहे. पेवर ब्लॉक्स वगैरे टाकून ते राऊंड वगैरे असं केलं आहे, तर तुम्हाला व्यवस्थित दर्शन वगैरे देखील घेता येतं. आणि समोर तुम्हाला जो दिसतो आहे तो हरणेचा समुद्र आहे. तिथूनच आपण आलो होतो त्या ब्रिजवरूनच. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थोड्याच दिवसात गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरी होणार आहे, सगळीकडेच होणार आहे, त्यामुळे आनंद आहे. गणपती बाप्पाचे देखील सगळे व्लॉग्स आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहेत गणेशोत्सवाशी रिलेटेड. हा मंदिरातील इतिहास आहे जो तुम्ही पॉज करून नक्की वाचू शकता. आणि अतिशय सुंदर गणपती बाप्पाचं मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटलं या मंदिराला भेट देऊन. भिजलो होतो, थकलो होतो, पण जसं मंदिरात एंट्री केली तसं सगळा थकवा दूर झाला आणि छान वाटलं. इथे त्यांनी फोटोज देखील अटॅच केलेत आणि जुनं कसं होतं, आता जे न्यूली रिनोव्हेट केलं ते अतिशय सुंदररित्या केलेलं आहे. परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. रविवार आहे आज, गुरुपौर्णिमेचा. आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. ऑलमोस्ट 1 वाजले. सकाळी 11ला निघायचं होतं, तर ब्रेकफास्ट वगैरे करेपर्यंत फार वेळ गेला. सो त्यामुळे आता निघालो आहोत. वाटेत थोडे खड्डे आहेत. ती बस आहे आपली थांबलेली आणि आता जाऊया पटापट. आणि होप आपण मुंबईला वेळेत पोचू. इथली घरं, हरणे गाव खूप छान आहे. खूप मस्त वाटलं. बेस्ट एक्सपिरियन्स. तुम्ही देखील फॅमिलीसोबत कधी वेकेशन प्लॅन करत असाल तर या डेस्टिनेशनला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. निसर्गाच्या अगदी सानिध्यात आहे. समुद्रकिनारा आहे जवळ. आणि आता आम्ही आलेलो तो सीझन ॲक्च्युली सी फूडचा नव्हता, पण बाकी वेळी सी फूड असतं. सो सी फूडचा आस्वाद तुम्ही छानपैकी घेऊ शकता. इथली घरं खूप सुंदर आहेत, माणसं छान आहेत. सो त्या सगळ्यामुळे चला जाऊया बसमध्ये बसायला. मी अशी छत्री घेतली आहे. 1 बॅग 2 बॅग
कितीही कमी सामान म्हटलं तरी सामान असतंच असतं. 2 दिवसाची ट्रिप असली तरी. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया कळवा.